नमस्कार मित्रांनो, तुमचं नवीन व्लॉग मध्ये स्वागत आहे। तर मी तुम्हाला मागच्या व्लॉग मध्ये सांगितलेलं सोहम सहलीला जाणार आहे वगैरे, मग पुढे काय झालं तर चला आता बघू। सहलीला तर सोहम जाणार होता, पण काम मला आणि आईला लागलं होतं। त्याच्यासाठी मी खमंग आणि कुरकुरीत चिवडा बनवलेला आहे। सोहम पहाटे 4:30 ला सहलीला जाणार असल्यामुळे मी आणि आई रात्रीच तयारी करत होतो आणि आईने त्याच्यासाठी दामट्या आणि शेंगदाण्याच्या पोळ्या बनवल्या होत्या। ह्या दामट्या आहेत आणि ह्या शेंगदाण्याच्या पोळ्या। तर थंडीत दामट्या खाण्याची मज्जा ही वेगळीच असते। तुमच्याकडे दामट्यांना काय म्हणतात हे कमेंट मध्ये नक्की सांगा। तुम्ही बघू शकता घड्याळात 4:30 वाजलेत आणि आता सोहम निघालाय। खूप थंडी असल्यामुळे तो स्वेटर घालून चालला होता। थंडी तर खूप होती, घराच्या बाहेर निघू वाटत नव्हतं, पण 4:30चं टायमिंग असल्यामुळे त्याला जावंच लागलं आणि तो निघालाय। आणि तो गेल्यानंतर तुम्ही बघू शकताय घड्याळात पहाटेच्या 5 वाजलेत आणि मी अभ्यास करत होते। पहाटे अभ्यास केल्याने आपल्याला आपण जे लिहिलंय ते आपल्याला समजतं पण आणि आपल्याला लक्षात पण राहतं, म्हणून मी पहाटे अभ्यास करत होते। आजसाठी एवढंच। व्लॉग कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा। उद्या भेटूया, बाय।